नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला अधिवेशनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले आक्रमक। विधानसभेमध्ये विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर असलेल्या राजदंडाला नाना पटोलेंनी स्पर्श केल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप। गदारोळानंतर विधानसभा अध्यक्षांकडून नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन। भाजपच्या आमदार मंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। रोज निलंबन केलं तरी आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार, नाना पटोले ठाम। लोणीकरांच्या वक्तव्यावरून नाना पटोले सभागृहामध्ये आक्रमक। पटोलेंनी मोदींबद्दल असंसदीय भाषा वापरली, भाजप नेत्याचा आरोप। सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांचा गदारोळ। नाना पटोलेंनी माफी मागावी, फडणवीसांची सभागृहात मागणी। लोणीकरांनी माफी मागितली असती तर प्रकरण मिटलं असतं। शेतकऱ्यांचा अपमान झाल्यास आवाज उठवणार, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। बबनराव लोणीकरांना माफी नाही, ठोकायला पाहिजे। शेतकऱ्यांनी त्यांना जिथे दिसेल तिथे ठोकायला पाहिजे। बबनराव लोणीकरांच्या शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। नाना पटोले स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांनी विधानसभेची गरिमा राखली पाहिजे। काँग्रेसमध्ये दिल्लीमध्ये पटोलेंच्या नावाची चर्चा नव्हती, म्हणून मोदींचा एकेरी उल्लेख करून पटोलेंनी चर्चेत राहण्याचा प्रयत्न केलाय, एकनाथ शिंदेंचा टोला। बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एसआयटी चौकशी करणार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात चौकशी होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागल्याचं दुःख, बीड विनयभंग प्रकरणामध्ये लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल, संदीप क्षीरसागर यांची टीका। पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा आणि विधान परिषदेमधील नव्या तालिका अध्यक्षांची नियुक्ती, अमित साटम, सुलभा खोडके, नितीन देशमुख नवे तालिका अध्यक्ष, अमित गोरखे, कृपाल तुमाने हे परिषदेचे नवे तालिका अध्यक्ष। राज ठाकरे उपस्थित राहणार। हिंदी जी आर रद्द झाल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र पत्र, मराठी जनांनी सरकारला नमवलं, पत्रामध्ये उल्लेख, आम्ही फक्त आयोजक, बाकी जल्लोष तुम्ही करायचा, वाजत गाजत गुलाल उधळत मेळाव्याला या। पत्रातून नागरिकांना आवाहन, पत्राखाली दोन्ही नेत्यांची नावं। महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता महत्वाची, ठाकरे ब्रँड महत्वाचं आहे, महाराष्ट्रामधल्या जनतेने दाखवून दिलं। 5 जुलैला आपल्या साक्षीनं भविष्यामधला महाराष्ट्र दिसणार, विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचा जी आर असेल तर समोर आणा आणि जाळा, हिंदीच्या जी आरवरून राऊतांचं फडणवीसांसह भाजपला आव्हान, तर फडणवीसांनी शिवसेना फोडण्याचा जी आर काढला तरी मराठी माणूस एकत्र, राऊतांचं उत्तर। उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंना छळलं, त्रास दिला आणि पक्षाबाहेर जायला भाग पाडलं, शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरे जबाबदार, नारायण राणेंची टीका। नारायण राणेंचं काम नारायणासारखं, महाभारतामधील अर्धवट राहिलेली नारायणाची भूमिका ते पार पाडतायत, बच्चू कडूंची खासदार नारायण राणे यांच्यावर टीका। कुणाची युती अयुती झाली पाहिजे यासाठी राजकारण करत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा, तुमच्यामध्ये किंवा कोणाच्याही बापामध्ये मुंबईला तोडण्याची ताकद नाही, फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष का सोडला, राणे कुटुंबाची चोच नरकातच बुडालेली, भास्कर जाधवांची टीका, तर जाधवांकडून नितेश राणेंचा नेपाळी वॉचमन असाही उल्लेख। ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीला फरक पडणार नाही, कुणी एकत्र यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया।